भाजपच्या संत महंतांनी मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांची करणं हा अतिरेक आहे, हा शिवरायांचाच अपमान आहे। शिवरायांसोबत मोदींची तुलना करणाऱ्यांवरती सामनातून टीका। पलटूराम फक्त नितीश कुमार नाहीत, पहिले भाजप आहे। खासदार संजय राऊत यांचा भाजपवरती निशाणा। अधिकाऱ्यांच्या कानाखाली 12 वाजवा, पोलीस माझं काही वाकडं करू शकणार नाही, माझा बॉस सागर बंगल्यावर बसलाय। पंढरपूरमधल्या हिंदू जन आक्रोश मोर्चात नितेश राणेंचं वक्तव्य। गोंदिया भंडारा लोकसभेची जागा राष्ट्रवादीकडे आली तर मीच उमेदवार राहील, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांचं वक्तव्य। मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीची ताकद सर्वात जास्त, पटेल यांची प्रतिक्रिया। उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीच्या दौऱ्यावर, सकाळी 6 वाजल्यापासून अजित पवारांकडून बारामतीमधल्या विविध विकास कामांची पाहणी। खासदार नवनीत राणा आणि आमदार यशोमती ठाकूर यांच्या श्रेयवादाची लढाई, एकाच रस्त्याचं यशोमती ठाकूर आणि नवनीत राणा यांच्याकडून भूमिपूजन। विरोधकांना त्रास देण्यासाठी केंद्र सरकारकडून केंद्रीय यंत्रणांचा वापर, शरद पवार यांचा केंद्र सरकारवरती आरोप। मुंबई लोकलच्या तिन्ही मार्गांवरती आज मेगा ब्लॉक, मध्य रेल्वेवरती माटुंगा मुलुंड मार्गावरती, हार्बरवरती पनवेल ते वाशी मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवरती चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या मार्गावरती मेगा ब्लॉक। मध्य रेल्वेच्या पुणे ते लोणावळा मार्गाच्या दरम्यान अभियांत्रिकी आणि दुरुस्तीच्या तांत्रिक कामांसाठी मेगा ब्लॉक, अनेक रेल्वे गाड्या रद्द राहणार। मुंबई ते अहमदाबाद स्थानकाच्या दरम्यान धावणारी वंदे भारत सुपरफास्ट एक्सप्रेस ताशी 160 किलोमीटर वेगानं धावणार। याकरता रुळांची क्षमता आणि इतर कामं करण्यात येणार। यासाठी 4000 कोटी रुपयांचा खर्च केला जाणार। फेब्रुवारीपासून शिवडी न्हावा अटल सेतूवरून थेट कोस्टल रोडवरती येता येणार। या प्रकल्पामुळे इंधनाची 34% तर वेळेची 70% बचत होणार असल्याची माहिती। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती नागरिक आणि प्रवाशांच्या जीवाशी खेळ सुरू, सिमेंट कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू असताना मार्गावरती लोखंडी सळया टायरला लागल्यानं अनेकांचा अपघात, वाहन चालकाकडून संताप व्यक्त। राज्यामध्ये थंडीचा जोर वाढणार, कोकणामध्ये सरासरी इतकी तर उर्वरित महाराष्ट्रामध्ये सरासरीपेक्षा अधिक थंडी जाणवेल, हवामान खात्याचा अंदाज। मुंबईमधील किमान तापमान पुन्हा एकदा वाढलं तर पुढील 24 तासात उष्णता आणखी वाढण्याचा अंदाज, तापमान 37 अंश सेल्सिअस पर्यंत जाण्याची शक्यता। राज्यामध्ये 16 नवीन कोरोनाबाधितांची नोंद, सध्या 69 रुग्ण बरे, ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 273 वर। स्वच्छ सुंदर मुंबईसाठी पालिकेकडून कठोर पावलं उचलण्यास सुरुवात, सहाय्यक आयुक्तांनी दररोज सकाळी 7 ते 11 वाजेपर्यंत ऑन फील्ड राहावं, अतिरिक्त आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांचे निर्देश। मराठा आंदोलनानिमित्तानं 2 दिवस बंद असलेलं नवी मुंबईचं एपीएमसी मार्केट आज सुरू राहणार। मुंबईकरांची गैरसोय होऊ नये यासाठी रविवार असूनही मार्केट सुरू ठेवण्याचा निर्णय। वर्णीमध्ये एक धाव खाकीसाठी भव्य मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन, आदित्य ठाकरेंच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन। भंडारा पोलीस विभागाच्या वतीनं भंडाऱ्यामध्ये रन विथ पोलीस महा मॅरेथॉनचं स्पर्धेचं आयोजन, या स्पर्धेमध्ये हजारो तरुणांचा सहभाग। मराठा समाज खुल्या प्रवर्गाचं सर्वेक्षण 31 जानेवारीपर्यंत सुरूच, महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाची माहिती। आज दुपारी अंतरवाली सराटीमध्ये बैठक, गावकरी आणि गोदापट्ट्यातील प्रमुख आंदोलकांसोबत जरांगेंची बैठक होणार। मनोज जरांगे अंतरवाली सराटीमध्ये दाखल, गावकऱ्यांकडून जरांगेंचं जंगी स्वागत, गुलाल उधळत जरांगेंची भव्य मिरवणूक। मराठा समाज बांधवांनी मला कधीच कुटुंबाची आठवण येऊ दिली नाही, आंदोलनाच्या यशानंतर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। मराठा आरक्षणाच्या काळामध्ये खूप संकट आली, काही जणांकडून अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, नाव न घेता छगन भुजबळांवरती टीका। सदावर्ते आणि भुजबळ वाया गेलेली माणसं, अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाल्यानंतर मनोज जरांगे यांचं सदावर्ते आणि भुजबळांवरती टीकास्त्र। छगन भुजबळांची आज ओबीसी नेत्यांसोबत बैठक, संध्याकाळी 5 वाजता शासकीय निवासस्थानी चर्चा। छगन भुजबळांना स्पष्ट सांगू इच्छितो की ओबीसींवरती अन्याय होणार नाही, कायदेशीर अडचण दूर करून कार्यपद्धती सोपी केली जाईल, फडणवीसांचं आश्वासन।
मराठा आरक्षणाचा तिढा सुटला याचा आनंद. या प्रश्नावर कायदेशीर मार्ग काढावा लागेल हे आम्ही आधीपासून सांगत होतो. हा निर्णय घेताना ओबीसींवरती अन्याय होऊ देणार नाही, फडणवीसांचं वक्तव्य. ओबीसी नेते म्हणून मंत्री भुजबळांनी आता राजीनामा द्यावा. ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यानं माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची मागणी. नागपूरमध्ये खासदार औद्योगिक महोत्सवाचं आयोजन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महोत्सवाला भेट. विदर्भ मराठवाड्यासाठी अनुदानित औद्योगिक विजेची योजना लवकरच अंमलात येईल. खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती. बांबूपासून हवाई वाहतुकीसाठी एव्हिएशन फ्युएल तयार होणार. खासदार औद्योगिक महोत्सवामध्ये नितीन गडकरींचं वक्तव्य. इंडियन स्टुडंट कौन्सिलतर्फे देण्यात येणारा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार एबीपी माझाच्या संपादिका सरिता कौशिक यांना प्रदान. पुण्यातील महात्मा फुले वाड्यामध्ये पुरस्कार सोहळा संपन्न. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.